महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या। मग राज्य चालवण्याकरताची व्यवस्था असेल, 50 प्रकारचे कर संपवून एकच कर आणि तो कशा पद्धतीने वसूल होईल याची कर पद्धती असेल, पाण्याचं नियोजन असेल, जंगलांचं नियोजन असेल, आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हा पहिला राजा होता, आमचा राजा, की ज्यांनी ओळखलं की आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं। आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिम्मत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही। अशा प्रकारचे द्रष्टे आपले छत्रपती शिवराय होते।